प्रयत्न छोटे का असेनात, पण त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. पाऊस जरी रिमझिम पडत असेल, पण जर त्याच्यामध्ये सातत्य असेल तर त्याच रिमझिम पावसापासून एका नदीचा पूर्ण प्रवाह बनू शकतो. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमच्यासोबत स्टडी करण्याचा एक असा फॉर्म्युला किंवा एक अशी टिप तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, एक अशी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्याने तुमचा मॅक्झिमम सिलेबस जो आहे तो मिनिमम डेजमध्ये कवर होईल. पण याच्यासाठी तुमची हार्डवर्कची तयारी असली पाहिजे, त्याचबरोबर स्मार्टवर्कची सुद्धा तयारी असली पाहिजे. बऱ्याचदा म्हणजे एक्झाम अगदी तोंडावर येते पण आपला सिलेबस कंप्लीट झालेला नसतो. आपण रीडिंग तर करत असतो पण ते आपल्याला आठवत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असे काही टेक्निक शेअर करणार आहे ज्याच्यातून फक्त तुम्ही रीडिंगच नाही करणार, तर केलेलं तुम्ही जे पण रीड केले किंवा जो पण अभ्यास केला तो तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहण्यासाठी, त्याचबरोबर परीक्षेमध्ये बरोबर अचूकपणे तो आठवण्यासाठी फायदा होईल आणि अगदी कमीत कमी दिवसामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट होण्यासाठी सुद्धा मदत होईल. म्हणजे अगदी जर आपण व्हिडिओच्या टायटलप्रमाणे म्हटलं तर 15 डेजमध्ये तुम्ही 90% सिलेबस या मेथडनी कवर करू शकता. पण त्याच्यासाठी म्हणजे जर तुम्ही येणाऱ्या एक्झामसाठी तयारी करत असाल तर ॲटलिस्ट एकदा तरी तुमचं रीडिंग म्हणजे रेफरन्स बुक असेल किंवा बेसिक मटेरियल जे आहे ते एकदा तरी तुमचं रीड करून झालेलं असेल अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेला एक्झाम जवळ येते आणि आपला खूप सिलेबस राहिला आहे किंवा अभ्यास राहिला आहे असं जेव्हा तुम्हाला वाटतं, तर काही गोष्टी ज्या आहेत व्हिडिओमध्ये त्या मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, पण त्याच काही नवीन पद्धतीने किंवा काही नवीन पॉईंटसुद्धा जे आहेत ते मी आज तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे या व्हिडिओमध्ये. मग ज्या वेळेला तुम्ही तुमच्या स्टडीचा प्लॅन बनवता तर फक्त तो प्लॅन बनवणं गरजेचं असतं का? तर नाही. त्या प्लॅनचं इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. फक्त नियोजन करून फायदा नाही, त्याची अंमलबजावणी करता आली पाहिजे. आणि आपल्यापैकी मोस्ट ऑफ द स्टुडंट जे असतात ते तर प्लॅनिंग करण्यातच फेल होतात. काही जण प्लॅन बनवतात पण तो तुम्हाला प्रॉपरली फॉलो करता येत नाही. काही जण प्लॅन करतातही, फॉलो करण्याचा प्रयत्नही करतात, कदाचित जसा बनवलेला आहे तसा दंतोदंत होत नाही, पण ॲटलिस्ट ते ट्राय करतात. पण ज्यांना हे शक्य नाही होत त्यांना फक्त एक्झामच्या आधी फक्त आणि फक्त प्रेशर येतं आणि एवढं सगळं कसं वाचायचं, म्हणजे कुठल्याच एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? तर आज मी तुम्हाला तो प्लॅनही सांगणार आहे की तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे आणि कशा पद्धतीने केल्यानंतर एक्झामसाठीचा जो सिलेबस आहे म्हणजे अगदी 90% सिलेबस तुम्ही 15 डेजमध्ये कंप्लीट करू शकता. पण याच्यासाठी अगेन तुमची हार्डवर्कची तयारी असली पाहिजे आणि त्याचबरोबर फुल डेडिकेशनने तुम्हाला हे करता आलं पाहिजे. अदरवाईज फक्त करेन म्हटलं तर होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात ती गोष्ट करावी लागते. मग आता काही 5 गोष्टी आहेत, एक 5 टिप्स मी म्हणेन ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली येते ती म्हणजे टॉपिक तुम्हाला डिवाईड करायचे आहेत. हे मी यापूर्वीही खूप वेळा बोलली आहे, पण तरीसुद्धा बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आहेत की एक्झॅक्टली टॉपिक डिवाईड करायचे आहेत म्हणजे काय करायचं. म्हणजे आता मी जे पण तुम्हाला काही सांगते हे मी या हेतूने सांगते की तुमची एक्झाम अगदी जवळ आली आणि तुमचा सिलेबस खूप राहिलेला आहे मागे आणि तो काही करून तुम्हाला कंप्लीट करायचा आहे, तोही कुठलंही प्रेशर न घेता. तर अशा दृष्टीने मी हे तुम्हाला सांगते, एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे. जर तुम्ही मे बी जर म्हणजे पुढच्या कंबाईंड बीसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल जे ऑक्टोबरमध्ये आहे तर तुमचा प्लॅन कम्प्लिटली वेगळा असेल. पण जेव्हा कुठलीही म्हणजे MPSCच नाही कुठलीही एक्झाम तुम्ही देत असाल आणि ती एक्झाम जवळ आली आणि तुमचा सिलेबस बाकी आहे तर हे टेक्निक्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तुम्हाला जेवढे पण सब्जेक्ट आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढे पण टॉपिक आहेत त्यांना तुम्हाला 2 गटांमध्ये विभागायचं आहे. एक असा गट जो मस्ट रीडचा असेल आणि दुसरा गट असेल वॉन्ट टू रीड. आता मस्ट रीड आणि वॉन्ट टू रीड म्हणजे काय? एक ग्रुप त्या टॉपिकमधले काही टॉपिक असे असतील जे तुम्हाला वाचावेच लागणार आहेत, जे तुम्हाला करावेच लागणार आहेत आणि काही टॉपिक असे असतील जे वाचण्याची तुमची इच्छा आहे. आता करावेच लागणार आहेत असे टॉपिक कोणते असतात? कोणतीही एक्झाम घ्या, जर त्या एक्झामचा तुम्ही पॅटर्न पाहिला, जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहिले, तर जर सिलेबस पाहिला तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येतं की काही टॉपिक असे असतात ज्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात, जिथे 100% प्रश्न येण्याचे चान्सेस असतात. बऱ्याचदा तुम्ही जो रेफरन्स वाचताय कदाचित त्याच्यातून तो प्रश्न नसेल, पण त्या टॉपिकवरती प्रश्न येणार हे तुम्हाला कन्फर्म माहिती असतं आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. असे सगळे टॉपिक तुम्हाला मस्ट रीडमध्ये टाकायचे आहेत. आणि असे काही टॉपिक जे की कमी इम्पॉर्टंट आहेत, एखादा दुसरा प्रश्न येऊ शकतो, असे जे टॉपिक आहेत पण तुम्हाला वाटतं की मला हे वाचायचे आहे तर त्यांना तुम्ही वॉन्ट टू रीडमध्ये टाकायचं. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं
तर एम आणि डब्ल्यू हे अगदी उलट आहे. तर याच्यावरून तुमच्या लक्षात पण येईल की तुम्हाला या दोन गोष्टी कशा पद्धतीने, म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला एक पॅटर्न नजरेत म्हणजे तुमच्या नजरेस पडेल की एम जो आहे तो तुम्हाला करायचाच आहे, डब्ल्यू जो आहे जर पॉसिबल असेल तर ते तुम्ही करणार आहात. ठीक आहे. मग याच्यासाठी ज्यावेळेला तुम्ही प्लॅन बनवाल त्यावेळेला तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही जे पण टॉपिक घेणार आहात, जो पण सब्जेक्ट घेणार आहात, त्याच्यामध्ये तुम्हाला इझी आणि डिफिकल्ट टॉपिक घ्यायचे आहेत. म्हणजे जर समजा तुम्ही पहिल्या दिवशीचा प्लॅन करत आहात, समजा तुम्ही एक सब्जेक्ट घेतलात, मे बी तुम्ही सायन्स घेतलेला आहे आणि सायन्सचं तुम्हाला रीड करायचं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय कराल, सायन्समधला एक म्हणजे जर समजा तुम्ही 2 टॉपिक किंवा 3 किंवा 4 करायचे ठरवलेत, तर त्याच्यामधला अर्धा पोर्शन असा असावा जो की अवघड आहे, म्हणजे एखादा दुसरा टॉपिक हा टफवाला असेल, डिफिकल्टवाला असेल आणि दुसरा जो असेल तो इझीवाला असेल. त्याचं रिझन म्हणजे तुम्ही एकाच दिवशी एकाच वेळी जर सगळ्या अवघड गोष्टी करायला लागलात, तर अर्थात ज्या पद्धतीने आपला मोबाईल असेल किंवा कुठलंही मशीन असेल तर त्या मशीनची एक कपॅसिटी असते, तशीच आपल्या ब्रेनची पण एक कपॅसिटी असते. तुमच्या ब्रेनला तेवढं ते हँडल करता आलं पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला एकाच दिवशी सगळे डिफिकल्ट टॉपिक घ्यायचे नाही आहेत. एक टॉपिक डिफिकल्ट घेतला तर दुसरा टॉपिक तुम्ही तुलनेने इझीवाला घ्याल, पण ते कुठले असतील, मस्ट रीडवाले असतील. तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं की एक्झामपर्यंत हा जो पार्ट आहे हा मला काही करून कंप्लीट करायचा आहे. त्याचं प्लॅनिंग करताना अशा पद्धतीने करायचं की तुम्ही काही कालावधी शिल्लक ठेवाल आणि जो उरलेला कालावधी आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही जे तुम्हाला करण्याची इच्छा आहे ते करू शकता. इथे प्लॅनिंग करताना पण समजा तुम्ही, म्हणजे मी जस्ट अन एक्झाम्पल म्हणून सांगते की तुम्ही समजा पहिल्या 7 दिवसांचं प्लॅनिंग केलेलं आहे. ठीक आहे. समजा 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 दिवसांचं प्लॅनिंग तुम्ही केलं आहे. तर ह्या 7 दिवसांमध्येही एक दिवस जो आहे तो तुम्ही कंप्लीट फायनल रिव्हिजनसाठी शिल्लक ठेवाल. त्याच्यातून हे जे उरलेले दिवस आहेत याच्यामध्ये समजा तुम्ही पहिल्या दिवशी 4 टॉपिक ठरवलेत, दुसऱ्या दिवशी 3 ठरवलेत, परत 4 ठरवलेत, असं तुम्ही ठरवले, समजा इथे 2च ठरवलेत, तर हे जे तुमचे टॉपिक आहे ते तुम्हाला त्याच दिवशी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण समजा जर नाहीच झाले तुमचे कंप्लीट, समजा इथे तुम्ही 4 ठरवलेत पण तुमचे 3च टॉपिक झाले, तर एक जो पेंडिंगवाला आहे तो तसाच ठेवायचा, दुसऱ्या दिवशी त्याला घ्यायचं नाही. दुसऱ्या दिवशीचं जे टास्क आहे ते दुसऱ्या दिवशी करायचं, त्याच्यातलं जर पेंडिंग राहिलं तर ते पण तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. याचं रिझन म्हणजे जर समजा तुम्ही पहिल्या दिवशीचं राहिलंय म्हणून जर दुसऱ्या दिवशी करत बसलात तर दुसऱ्या दिवशीचं पेंडिंगला पडणार, परत सेम तिसऱ्या दिवशी होणार आणि असं करत करत तुम्ही 1-2 दिवस मागे पडाल. त्याच्यापेक्षा इथे जे राहिलेलं आहे ते नोट डाऊन करून ठेवा आणि जो तुम्ही 1 दिवस रिझर्व ठेवलेला आहे त्या दिवशी ते तुम्हाला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. याने होईल असं की जे पण तुम्ही त्या दिवसासाठी करताय ते तुमचं व्यवस्थित होईल, म्हणजे तुम्ही शांत डोक्याने अभ्यास करू शकाल. जरी शिल्लक राहिलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही 1 दिवस पण शिल्लक ठेवलाय ते तुमच्या डोक्यात असेल आणि त्या दिवशी तुम्ही तो शिल्लक राहिलेला अभ्यास कराल. त्यामुळे ही जी भावना असते की अरे माझं एवढं मागं राहिलंय किंवा मग मी जो प्लॅन बनवला त्या प्लॅननुसार मला नाही जाता आलं, हे जे टेन्शन असतं त्या टेन्शनपासून तुम्ही थोडे दूर राहाल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्यांदा सिलेबसला डिवाइड करा की कुठले मला करावेच लागणार आहेत आणि कुठले आहेत जे मला करायची इच्छा आहे. मग आता हे करावेच लागणार आहेत असे टॉपिक तुम्हाला कुठून मिळतील, मस्टवाले टॉपिक, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. मी वारंवार सांगत आहे तुम्हाला की मागच्या वर्षीचे जर आयोगाचे पेपर तुम्ही पाहिले तर त्या पेपरमधून खूप सगळे प्रश्न तुम्हाला जसेच्या तसे आत्ता झालेल्या एक्झाम्समध्ये पाहायला मिळतात. बरेच जण म्हणतात की आयोगाचा पॅटर्न बदलत चाललाय, आयोगाचा ट्रेंड बदलत चाललाय, पण याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की आयोग ज्या पद्धतीने मागे प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने किंवा ज्या प्रकरणांवरती विचारले त्याच्यावरती आयोग प्रश्न विचारत नाही, असं नाही. आयोगाने मे बी प्रश्नांची रचना बदलली असेल, पण तुम्हाला पास होण्यासाठी जेवढे मार्क्स आवश्यक असतात तेवढ्या मार्क्सचे प्रश्न हे प्रिव्हियस इयरमधूनच येतात, त्यामुळे ते पाहणं गरजेचं आहे. इव्हन मी सकाळी पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक फोटो जो आहे तो सेंड केला होता, ज्याच्यामध्ये मी राज्यसेवेचा प्रश्न आणि ग्रुप सीचा प्रश्न टाकलेला. अर्थात ग्रुप सी आधी झाली होती आणि राज्यसेवा त्यावेळेला नंतर झालेला तो पेपर आहे आय थिंक, पण प्रश्न रिपीट झाला आहे. ग्रुप सी 2019चा जो पेपर आहे त्याच्यातून तुम्हाला कंबाईंड 2020, कंबाईंड 2021 राज्यसेवा जी झालेली आहे या सगळ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्या पेपरमधून प्रश्न दिसतील. काही प्रश्न जसेच्या तसे आहेत तर काही प्रश्न हे त्याच्या रेफरन्समधून आलेले आहेत. मग तुम्हाला जर एका वर्षाच्याच पेपरमधून इकडे बाकी पेपरसाठी एवढे सगळे प्रश्न मिळत आहेत, तर जेव्हा तुम्ही मागे जाल बाकीचे पेपर्स पाहाल तेव्हा तुम्हाला किती प्रश्न मिळतील हे पहा तुम्ही. आणि याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात तर
ते ज्यावेळेला तुम्ही PYQ पाहताय त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की एखाद्या ठराविक सब्जेक्टमध्ये किती प्रश्न या ठराविक टॉपिकवरती आहेत आणि तो टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. ठीक आहे, ही झाली पहिली टेक्निक. जसं मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला टू डू लिस्ट करता आली पाहिजे आणि प्रायोरिटीज ठरवता आल्या पाहिजेत. हे तेच आहे की तुम्हाला टॉपिकमध्ये तुम्हाला कुठला टॉपिक वाचायचाच आहे, करावाच लागणार आहे तो, आणि कुठला टॉपिक तुम्ही म्हणजे की जर मला वेळ मिळाला तर करेन असं तुम्ही डिवायडेशन करा आणि मस्ट रीडवाले जे आहेत ते तुम्हाला काही करून फिनिश करायचे आहेत. त्यानंतर हा सिलेबस कंप्लीट करण्यासाठी काही मेमरी टेक्निक्सचा वापर करा. आता मेमरी टेक्निक्सचा वापर करायचा म्हणजे काय, आपल्याला फक्त वाटतं मेमरी टेक्निक्स म्हणजे ट्रिक्स असतात, असं नाही. आणि ट्रिक्स म्हणजे फक्त न्यूमोनिक्स असतात असं सुद्धा बऱ्याच जणांना वाटतं की ट्रिक्स म्हणजे काय, तर पहिली अक्षरं उचला आणि झाली ट्रिक. तर फक्त त्याला ट्रिक म्हणत नाही, तर वेगवेगळे मेमरी टेक्निक्स आहेत. तुम्ही गोष्टी कुठेही कशाही रिलेट करून लक्षात ठेवू शकता. आणि जसं मी यापूर्वी खूप वेळा बोलले की तुम्हाला एखादी गोष्ट असेल, एखादी फिल्मची स्टोरी असेल, ती इझिली लक्षात राहते, पण अभ्यासाचं जे तुम्ही वाचले ते इझिली लक्षात राहत नाही. त्याच्या पाठीमागे बरीचशी कारणं असतात. किंवा मध्ये ज्यावेळेला एक्झामची डेट आली होती, आय थिंक एक्झामच्या डेट नंतरच, त्यावेळेला सुद्धा ग्रुपवरती एका मुलीने मेसेज टाकला होता की TV वरती किंवा नेटफ्लिक्सवरती वगैरे 12 एपिसोड सलग पाहताना हा मेंदू थकत नाही, पण एक चॅप्टर वाचायचं म्हटलं की लगेच का थकतो. तर हे आपल्या ब्रेनचं जे काही कार्य चालू असतं याच्यामध्ये जी वेगवेगळी रसायनं, जे केमिकल्स स्त्रवले जातात, त्याच्यामध्ये डोपामिन नावाचं एक असतं. आपल्याला खरं त्याच्यामध्ये नाही घुसायचं आत्ता, पण मी तुम्हाला सांगते की या सगळ्या सिक्रेशनवरती जे पण केमिकल रिॲक्शन्स होतात याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. मग तुम्ही तुमच्या ब्रेनला काय करण्यासाठी जास्त प्रोत्साहन देतात याच्यावरती पण गोष्टी असतात. मग जर तुम्ही हे इंटरेस्टिंग बनवला तुमचा स्टडी, तर डेफिनेटली तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटत जाणार आहे. जसं की वेगवेगळ्या ट्रिक्स तर आहेतच, पण त्याचबरोबर एखाद्या स्टोरीच्या माध्यमातून कुठलाही घटक असेल तो लक्षात ठेवणं. जॉग्रफीचा अभ्यास करताना जस्ट इमॅजिन करा की तुम्ही म्हणजे भारताचा भूगोल अभ्यासत आहात, तर भारताचा प्राकृतिक भूगोल अभ्यासताना तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही त्या ठिकाणी गेलेले आहात. भले तुम्ही कधीच नाही गेला, तुम्ही कधीच नाही पाहिलं, पण जेव्हा तुम्ही बुक वाचत आहात त्यावेळेला तुम्ही ते इमॅजिन करू शकता की तुम्ही आता कोकणामध्ये आहात, मग इथलं हवामान कसं असेल, मग इथे पाऊस कधी पडतो, किती पाऊस पडत असेल, इथली माती कशी आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इमॅजिन करू शकता. मला इथे काय खावं लागेल, म्हणजे कुठली फळं पिकतात, कुठल्या भाज्या पिकतात, इथे अन्नधान्य कुठली पिकतात, इथले लोक कसे राहतात, बरं हवामान असेल मग लोक कसे राहत असतील. बरं चला ठीक आहे, मी आता घाटाकडे जातोय, मी सह्याद्री पर्वताकडे जातोय, घाटमाथ्यावरती जातोय, तिथे तुम्हाला काय अनुभव येईल हे इमॅजिन करायला शिका. तुम्ही फक्त पोपटपंची करायची म्हणून वाचू नका. जसं की रविवारचं जे ट्विट होतं मेश्राम सरांचं, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं स्पष्टपणे, आणि खरंच पोपटपंची करायची गरज नाही आहे खरं तर, तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे तर त्या पद्धतीने पहा. मग आता मेमरी टेक्निक्स वेगवेगळे असतात, इथे मी एक जस्ट एन एक्झाम्पल म्हणून सांगते, परत तुम्ही याला ट्रिकच म्हणू शकता, कारण आपल्याकडे जनरली कुठलीही गोष्ट असेल, स्टोरी असेल, रिलेट करून लक्षात ठेवायचं असेल, इवन मी दैनंदिन जीवनातली जी उदाहरणं असतात त्याच्यावरून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलेल्या आहे. जसं की आपण सूर्यप्रकाश घेतो, आपल्याला माहिती आहे त्याच्यातून ड जीवनसत्व मिळतं आहे, पण तो आपल्या शरीरावरती, आपल्या त्वचेवरती सूर्यप्रकाश पडल्यानंतर, ती सूर्याची किरणं पडल्यानंतर ती पण कुठल्या कालावधीतली पडणं गरजेचं आहे हेही तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आपल्या त्वचेमध्ये एक घटक असतो ज्याचं रूपांतर विटामिन D मध्ये होतं, मग तो कुठला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता मेमरी टेक्निकमध्ये इथे जे मी तुम्हाला म्हटलं साधं सिंपल आहे. याच्यावरती प्रजननावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जनरली लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन जे आहे त्याच्यामध्ये अलैंगिक प्रजनन जे आहे त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत याच्यावरती यापूर्वी राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप C असेल, इतर एक्झाम ज्या आहेत आयोगाच्या त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. मग जर आपण अगदी साध्या सोप्या भाषेत पाहिलं तर लैंगिक प्रजनन आणि अलैंगिक प्रजनन, ॲक्च्युली इथं अलैंगिक पाहिजे. लैंगिक प्रजननाचे जर आपण प्रकार पाहिले तर विखंडन एक आहे, मुकुलायन आहे, कलिकायन आहे, खंडीभवन आहे, पुनर्जनन आहे, पुढे पण आहे बीजाणू निर्मिती वगैरे. मी इथे फक्त जस्ट एन एक्झाम्पल म्हणून अगदी शॉर्टमध्ये घेते. ठीक आहे, तर पूर्ण मी टॉपिक नाही एक्सप्लेन करते, मी तुम्हाला एक पद्धती सांगते की तुम्ही कसं तिथल्या तिथे लक्षात ठेवू शकता. विखंडन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती की हे जनरली एकपेशीय सजीवांमध्ये होतं, एकपेशीयमध्ये, आणि त्याच्यामध्ये पण 2 प्रकार आहेत, द्विविखंडन आणि बहुविखंडन. तर एवढं डीपमध्ये नाही जाणार, पण आपल्याला एकपेशीय जीव कोणते आहेत हेही माहिती आहे. अमिबा आहे, युग्लिन आहे, पॅरामेशियम आहे. अमिबावरती तर प्रश्न पण येऊन गेला, तसा तो त्या आधीही आला होता. पण आपण काय करतो, प्रश्न जर फक्त खालीलपैकी कुठला एक प्राणी एकपेशीय आहे आणि नाही असं विचारलं तर त्याच्यावरतीच, पण अमिबावरती जर यापूर्वी 1-2 वेळा प्रश्न येऊन गेलाय, तर
फक्त अमिबाबद्दलची थोडीफार डिटेल माहिती पाहणं हे आपलं काम असतं, बट आपण ते पाहत नाही आणि इथेच आपण चुकतो. म्हणजे विश्लेषण करायचं म्हणजे काय हेही अजून आपल्याला समजत नाही. काही जण तर फक्त प्रश्नपत्रिका, ते जे प्रश्न असतात ते प्रश्न आणि उत्तर एवढंच वाचतात आणि त्यांना वाटतं की झालं, पण तसं नाही आहे. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जी बाकीची माहिती असते ती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो मुकुलायन. मग आता एक्झॅक्टली मुकुलायन म्हणजे काय? मुकुलायन आणि कलिकायन हे दोन्हीही प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये बरंचसं साधर्म्य आहे. फक्त एक जो आहे तो एकपेशीयाच्या बाबतीत आहे, दुसरा जो आहे तो बहुपेशीयाच्या बाबतीत आहे. या गोष्टी डीपमध्ये जाणून घेणं गरजेचं आहे. मग मुकुलायन कुठे होतं? हायड्रामध्ये. कलिकायन किण्वमध्ये. खंडीभवन, स्पायरोगायरा, पुनर्जनन, प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्लूक. आता हे जर लक्षात ठेवायचं आहे, बऱ्याच म्हणजे आता हे वाचल्या तेवढा पुरतं लक्षात राहतं. 2 दिवसांनी 3 दिवसांनी किंवा कदाचित 15 दिवसांनी एक्झामच्या वेळेला जर हा प्रश्न आला, जोड्या लावा, की कुठल्या पद्धतीने कुणाचं हे होतं, म्हणजे प्रजनन पद्धती कुठली आहे, तर त्याच्यामध्ये हे सगळं कन्फ्युजन होतं. हायड्राचं काय होतं, किण्वचं काय होतं, स्पायरोगायराचं काय होतं, काहीच नाही कळत. अगदी सोप्या पद्धतीने लक्षात, म्हणजे मी ज्या पद्धतीने लक्षात ठेवते ते मी तुम्हाला सांगते. विखंडन तर माहिती आहे एकपेशीय आहेत. आता मला मुकुलायन आणि हायड्रा लक्षात ठेवायचे, तर नाही लक्षात राहते ना. साधं सिंपल सहज तुम्ही बोलत बोलत जरी म्हटलं तरी तुमच्या लक्षात राहील. हाय मुकुल म्हणजे हायड्रा आणि मुकुल तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. आता कोणीतरी अशी व्यक्ती आहे, कोणीतरी मुकुलला हाय म्हणते, हाय मुकुल. मग मुकुल काय विचारतो, कोण आहे, म्हणजे कोण आहे, आणि त्याच्या लक्षात येतं की कोणीतरी एक मुलगी आहे जी त्याची मैत्रीण आहे, जिचं नाव आहे कलिका. ठीक आहे. मग तो काय म्हणेल, कलिका काय म्हणते, हाय मुकुल, म्हणजे हायड्रा मुकुलायन, हाय मुकुल. तो म्हणतो कोण, कलिका. कोण, कलिका. किण्व, कलिका. हे ज्या वेळेला तुम्ही रिलेट करायला लागतं तर तुमच्या ते आपोआप लक्षात राहतं. ठीक आहे. कोण, किण्व, कलिका म्हणजे कलिकायन, किण्व, कलिकायन. ठीक आहे. त्याच्यानंतर खंडीभवन, स्पायरोगायरा आणि खंडीभवन. एक शब्द तुम्हाला माहिती असेल, पाखंडी. ठीक आहे. पाखंडी हा शब्द तुम्हाला माहिती असेल तर इथे फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्पाखंडी किंवा स्पायखंडी असं म्हणत म्हणजे एकदा प्रॅक्टिस केली की ते आपोआप जमतं. ठीक आहे. तर स्पायरोगायरा, खंडीभवन हे तुमच्या लक्षात राहून जाईल. पुनर्जनन, प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्लूक. तुम्हाला प्लॅटीहेल्मिन्थस या प्राणी संघाची जी ट्रिक होती मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला आठवत असेल. त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की पार्टीचा प्लॅन होतो आणि मग हॉटेलमध्ये जातात. ती प्लेट मी तुम्हाला दाखवली होती. तुम्हाला सगळं आठवत असेल की ज्याच्यामध्ये त्यातले प्राणी कसे असतात, म्हणजे त्रिस्तरीय असतात किंवा त्यांची सममिती कशी असते, तर ते आपण सगळे ट्रिकमधून पाहिलेली. त्याच्यामध्ये हे 2 प्राणी आपण पाहिले होते, प्लॅनेरिया आणि लिव्हर फ्लूक. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पण आपण एक प्लॅन पाहिला होता आणि त्याच्यामध्ये पण आपण लिव्हर फ्लूकला लव हा शब्द वापरला होता. ठीक आहे. मग आता इथे लिव्हर आणि प्लॅन, तर इथे तुम्ही 2 शब्द लक्षात ठेवू शकता, लवर आणि प्लॅन. लवर म्हणजे 2 व्यक्ती आहेत, त्यात त्यांच्या पुढच्या पिढीचं म्हणजे त्यांच्या बेबीचं वगैरे प्लॅनिंग करताय, तर त्याच्यावरून तुम्ही लवरचं प्लॅनिंग कशाबद्दलचं आहे तर पुनर्जनन किंवा त्यांच्या बेबीबद्दलचं प्लॅनिंग करतायत, तर त्याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवू शकता, लिव्हर फ्लूक, प्लॅनेरिया, पुनर्जनन. लिव्हर फ्लूक, प्लॅनेरिया, पुनर्जनन. जस्ट गोष्टी तुम्हाला रिलेट करून लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. हे फक्त आपण लक्षात ठेवण्यासाठी वापरतो. हे मेमरी टेक्निक्स तुम्ही यूज करून कितीही अवघड टॉपिक असेल तर तो लक्षात ठेवू शकता. म्हणजे जर समजा एखादा पॉईंट मे बी तो पॉलिटीचा आहे किंवा हिस्ट्रीचा आहे, जॉग्रफीचा आहे, इकोचा आहे, तुमच्या लक्षात नाही राहते, ठीक आहे, त्याला कुठल्या तरी स्टोरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. त्याला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींशी रिलेट करण्याचा प्रयत्न करा. मी निर्देशांक आणि योजनांच्या बाबतीतही सांगितलेलं होतं तुम्हाला. डेली एक निर्देशांक, डेली एक योजना करा आणि त्या रिलेट करायला शिका. तुम्हाला ॲटोमॅटिकली ते लक्षात राहील. ठीक आहे. त्याच्यानंतर रीडिंग की रिकॉल हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सगळ्यात मोठी चूक जे विद्यार्थी करतात त्याच्यापैकी हा एक मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना कळतच नाही की मला एक्झामसाठी रीडिंग जमलं पाहिजे की रिकॉलिंग जमलं पाहिजे. रिकॉलिंग म्हणजे आठवणं. तुम्हाला फक्त रीडिंग करायचे का? तुमच्या रीडिंगची एक्झाम आहे का ही? तिथे जाऊन तुम्हाला वाचायला येते का? तुम्ही रीड व्यवस्थित करताय का? तुम्ही किती तास रीडिंग करताय हे तिथे चेक केलं जाणार आहे का? नाही. तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुम्हाला किती आठवतंय हे इम्पॉर्टंट आहे. मग तुमच्या तयारीमध्येच तुम्हाला ज्या गोष्टीची एक्झाम द्यायची आहे त्या गोष्टीची तुम्हाला सवय असली पाहिजे. कुठलाही कंटेंट तो फक्त वाचण्यावरती तुमचा भर नसला पाहिजे, तर तो कंटेंट आठवण्यावरती भर असला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच मग तुम्ही रिव्हिजनची टेक्निक वापरणार आहात. रिव्हिजन करताना म्हणजे तुम्ही जर समजा एखादा कंटेंट वाचलेला आहे तर तो रिवाईज करताना तुम्हाला तो परत वाचायचा नसतो.
बऱ्याच जणांना रिव्हिजन म्हणजे असं वाटतं की मी एकदा वाचलंय, परत एकदा वाचायचं, परत एकदा वाचायचं, म्हणजे माझ्या झालं 2 रिव्हिजन. फर्स्ट झालं रीडिंग, सेकंड टाईम रीडिंग म्हणजे रिव्हिजन, थर्ड टाईम रीडिंग म्हणजे सेकंड रिव्हिजन. असं मी 2 ते 3 वेळा वाचलं, झालं माझ्या 3 रीडिंग झाल्या. असं नाही. रीडिंग मीन्स, आता रिव्हिजन मीन्स रिव्हिजिट करायचं आहे तुम्हाला त्या गोष्टींना. रिव्हिजिट करायचं म्हणजे परत जाऊन तेच करायचे का? नाही. तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला आठवतोय का हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तो जर तुम्हाला आठवत नसेल तर मग तिथे थोडासा विचार करण्याची गरज आहे. मग आता याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, मी बेस्ट वे सांगेन तुम्हाला एक, जो की खरंच फार हेल्पफुल ठरतो. अगदी साधं तुमच्या म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्समधलं एक उदाहरण सांगते. समजा एखादा असा घटक आहे सायन्समधला जो तुम्हाला फार अवघड जातो, जो तुम्हाला नाही जमत, पण त्याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारले आणि तुम्ही आयोगाचं प्रश्नपत्रिका पाहिल्यात, तो प्रश्न तुम्ही पाहिलाय, मे बी तुमचा तो चुकलाय, तुम्ही अंदाजे लिहिलाय, बरोबर आलाय किंवा चुकलाय, काहीही झालं असेल. नेक्स्ट टाइम जर सेम प्रश्न तुमच्या समोर आला किंवा जरी तो विषय तुमच्यासाठी अवघड असला तरी सुद्धा जर तेवढा एक प्रश्न तुम्हाला विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला बरोबर आठवतं. राईट? का आठवतं? कारण तुम्ही एक्झामची डिमांड समजून त्या पद्धतीने तिथे केलेलं असतं, म्हणजे तो एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेला असतो. मग सेम तुम्हाला अभ्यास करताना ज्यावेळेला तुम्ही एखादा पॉईंट वाचताय, एखादं पेज वाचताय, एखादा पॅसेज वाचताय, तर ते रीड करून फक्त ते परत आठवण्याचा किंवा मग ते फक्त लिहून काढायचं जसंच्या तसा हा प्रयत्न नाही करायचा. एक टेक्निक वापरून पहा, त्याचा फायदा तुम्हाला डेफिनेटली होईल. तुम्ही हे 1 किंवा 2 टॉपिकसाठी वापरून पहा, त्याचा फायदा झाला, तुम्ही कंटिन्यू करा, डेफिनेटली फायदा होणार आहे. पण ठीक आहे, याची मी गॅरंटी देऊ शकते. आता समजा एक टॉपिक तुम्ही वाचलात, फॉर एक्झाम्पल कुठलाही, समजा राष्ट्रपती हा टॉपिक तुम्ही घेताय, राष्ट्रपतींच्या निवडणुका आहेत, त्यांचं शपथविधी आहे किंवा महाभियोग आहे, निवडणुकीची पद्धती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत. तुम्ही काय करायचं आहे, तो टॉपिक वाचल्यानंतर त्याच्यावरती जेवढे प्रश्न तुम्हाला बनवता येतील, जरुरी नाही की तुम्ही मल्टीलायनर क्वेश्चन काढा, तुम्ही सरळ सरळ सिंगल लायनर जे 1 लायनर क्वेश्चन जे असतात ना तसे क्वेश्चन फ्रेम करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे, राष्ट्रपतींना शपथ कोण देतं, किंवा राष्ट्रपतींच्या शपथेचं कलम काय आहे, राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये सहभागी कोण होतं, राष्ट्रपतींच्या निवडणुकीत सहभागी कोण होतं, कुठल्या कलमानुसार राष्ट्रपती राज्याची जी विधेयकं आहेत त्यांना संमती देऊ शकतात किंवा रोखून ठेवू शकतात, राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार कुठल्या कलमात आहे, किंवा सरळ एखादं कलम उचला की कलम 61 मध्ये काय आहे, कलम 60 मध्ये काय आहे, कलम 59 मध्ये काय. असे साधे साधे प्रश्न 1 लायनर लिहून काढा. ज्यावेळेला टॉपिक वाचताय सोबत एक पेज ठेवा किंवा एक नोटबुक मेंटेन करा, त्याच्यामध्ये फक्त 1 लायनर क्वेश्चन लिहून काढायचे. तुमचं टॉपिक रीड करून झाल्यानंतर पुस्तक बंद करायचं आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आठवण्याचा प्रयत्न करायचा. फक्त एक काळजी घ्या, ज्यावेळेला तुम्ही प्रश्न लिहित आहात त्याच्यासमोर उत्तर नका लिहू, त्या प्रश्नासमोर तो प्रश्न ज्या पेज नंबरवरून तुम्ही काढलेला आहे ते पेज नंबर मेन्शन करा. म्हणजे जर तुम्ही टॉपिक झाल्या जरी तुम्ही रिवाईज करत असाल तर टॉपिक झाल्या तर तुम्हाला लगेच आठवेल, पण समजा तुम्ही 8 दिवसानंतर 15 दिवसानंतर जर ते रिव्हिजन करायला घेत असाल तर त्यावेळेला तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं, समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही आठवलं तर तुम्हाला ते पेज नंबर शोधायला वेळ नाही जाणार. ठीक आहे? मग जर तुम्ही अशा पद्धतीने केले, जेवढे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या टॉपिकमध्ये जर तुम्ही असे 1 लायनर क्वेश्चन फ्रेम केले आणि ज्यावेळेला पण तुमचं वाचून होईल किंवा तुम्ही रिकामे बसले, म्हणजे अगदी तुम्ही साधी सिंपल गोष्ट सांगते की तुम्ही बऱ्याचदा असं बसल्या टाइमपासमध्ये आपण जे गावाकडे वगैरे गेम्स खेळतो छोटे छोटे, किंवा घरामध्ये तुमच्या कुणीतरी अशी व्यक्ती आहे, मी अगदी म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा संदर्भ घेऊन सांगते की एखादी व्यक्ती असेल, तुमचा छोटा भाऊ बहीण ज्यांना वाचता येतं, बऱ्याच घरामध्ये आईवडील अशिक्षित असतात म्हणून मी हे बोलते, कुणीही याचा म्हणजे वेगळं कुठलाही भावनिक अर्थ घेऊ नका. समजा तुम्ही अशा फॅमिलीत राहताय की मे बी तुमचे लहान बहीण भाऊ आहेत, त्यांची पण शाळा सुरू झाली पण आता खूप दिवसांचा गॅप आहे, तेही अभ्यास करत नाहीत असं आणि तसं, तर त्यांना सोबत घ्या. म्हणजे तुमचं काम चालू आहे, स्पेसिफिकली गृहिणी असतील, मुली असतील, तुमचं काही वेगळं काम चालू आहे, त्यांच्याकडे तुमचं जे पेज आहे प्रश्नाचं ते द्या त्यांना आणि त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायला सांगा. तुमचं कामही चालू आहे, त्याच्यातून ते जो तुम्हाला प्रश्न विचारतात त्याचं तुम्ही उत्तर आठवण्याचा प्रयत्न करा. ज्याचं आठवतं त्याचं ठीकच आहे, जी उत्तरं आठवत नाहीत ती नंतर तुम्ही जाऊन तुमच्या बुकमध्ये चेक करू शकता आणि ह्या मेथडनी जर तुम्ही अभ्यास केला तुम्ही ते कधीच विसरणार नाही. लक्षात घ्या की ज्या प्रश्नांची उत्तरं आपली बरोबर आली आहेत, कधी कधी त्या प्रश्नांची उत्तरं सेकंड टाईम देताना चुकू शकतात, पण जो प्रश्न आपला एकदा चुकला आहे आणि आपल्या लक्षात आले की हा माझा चुकला आहे, तो तुमचा लाईफ टाईम कधी चुकत नाही. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न काढाल आणि नंतर रिवाईज कराल तर हे आठवण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे तुमचं तुम्हीच पहा
की तुम्ही फक्त पुस्तक वाचलं आहे आणि बंद करून ठेवून दिलं आणि झालं तुमचं. त्याच्यानंतर रिडिंगसाठी रिव्हिजनसाठी म्हणून परत तुम्ही बुक उघडलं, पुस्तक वाचलं आणि ठेवून दिलं. या मेथडने तुम्हाला किती आठवू शकतं, किती चान्सेस आहेत आठवण्याचे, आणि त्याच टॉपिकवरती तुम्हीच वन लाईनर क्वेश्चन काढलेत आणि पूर्ण टॉपिकवरती तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारले, ते रिकॉल केले तुम्ही आणि एक्झाममध्ये ते आले. डेफिनेटली तुम्हाला ज्या पद्धतीने मी सांगते, ही जी रिकॉलिंगची पद्धत आहे याने रिवाईज केलेलं तुम्हाला 100% परीक्षेत आठवणार आहे, कारण ते तुमचं परफेक्ट झालेलं असणार आहे. आणि या पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक टॉपिकसाठी केलं तर जो तुम्हाला टाईम लागतो स्टडी कंप्लीट करण्यासाठी, हा सगळा टाईम तुमचा मॅनेज होणार आहे. तुमचं जे हे राहिलं ते राहिलं हे जे सगळं असतं ना, ते बिलकुल तुम्हाला, ते प्रश्न तुम्हाला बिलकुल सतावणार नाहीत. त्यानंतर आता या रिव्हिजनमध्येच दुसरा मुद्दा येतो की टाईम मॅनेज कसा करायचा. म्हणजे रिव्हिजनचाच असेल किंवा पूर्ण सिलेबसचा असेल तर हे सगळं करायला टाईम मॅनेज कसा करायचा. इथे तर मी डे वाईज तुम्हाला सांगितलंच काय करायचं आहे, म्हणजे वीकली थोडक्यात. पण जर डेली पाहिलं तर आपण जनरली सगळी मुलं काय करतात, दिवसभरामध्ये जो अभ्यास केला आहे तो रात्री रिवाईज करायचा असं ठरलेलं असतं. पण रात्री ते रिवाईज करून होईलच याची गॅरंटी नसते. काही जणांनी 3 दिवसांनी ठरवलं असतं, काही जणांनी आठवड्यानी ठरवलेलं असतं. पण तोपर्यंत बराचसा पार्ट आपण विसरून जातो किंवा तो आपल्याला आठवत नाही. मग अशा वेळेला करायचं काय, तुम्ही दिवसाचेच 2 सेक्शन करा. तुम्ही सकाळी जो अभ्यास करताय आणि दुपारी तुमच्या लंच नंतर जो अभ्यास करताय तुम्ही, तर हे 2 सेक्शन तुमचे होतील. सकाळी जो अभ्यास करताय तर लंच पूर्वी तो कम्प्लिटली रिवाईज करा. म्हणजे सकाळी तुम्ही समजा 1-2 टॉपिक वाचले तर 2 टॉपिकचे तुम्ही वन लाईनर लिहिले. आता त्याच्यामध्ये पण लिहिताना हा कॉमन सेन्स तरी वापरा की अगदीच व्यवस्थित खूप म्हणजे अगदी आता आयोगाचे पेपर सेट करत असल्यासारखे क्वेश्चन फ्रेम करत नका बसू. सिम्पल तुम्हाला कळेल अशा हँडरायटिंगमध्ये जरी तुम्ही लिहिलं तरीसुद्धा चालेल. आणि ग्रुपवरचे जे पण मेंबर्स आहेत त्यांनी असे क्वेश्चन काढले तर ते तुम्ही त्याचे फोटोज जे आहेत ते तुम्ही ग्रुपवरती शेअर करू शकता. बाकी विद्यार्थी तर सलग प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्याही ते लक्षात राहील. आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देताना जर कोणी चुकलं असेल, तुम्ही त्याला जेव्हा करेक्ट कराल तेव्हा ते तुमच्या तर कायमस्वरूपी लक्षात राहील. ठीक आहे. मग सकाळी जे तुम्ही वाचले ते लंचच्या पूर्वी एकदा रिवाईज करा, किंवा जेवता जेवता सुद्धा तुम्ही समजा सकाळी 1 टॉपिक वाचले किंवा 2 टॉपिक वाचलेत, त्याचे तुम्ही क्वेश्चन्स लिहून काढलेत. जेवण करता करता तुम्ही पाहू शकता ते क्वेश्चन्स, तुमचं तुम्हाला रिकॉल करायचं आहे. तिथे तर काय तुमची परीक्षा नाही आहे, तुम्हाला जस्ट रिकॉल करायचं आहे. नाही आठवत जे तिथे तुम्ही स्टार करून ठेवू शकता, ते तुम्ही नंतर पाहू शकता. आणि दुपारपासून जो काही अभ्यास केला तो रात्री झोपताना रिवाईज करा. याचा फायदा असा होईल की रिव्हिजनचा जो लोड आहे, म्हणजे मी सकाळपासून एवढं केलं ना आता मी सगळं कसं पाहणार, हे नाही होते, त्याचं प्रेशर येतं, तर ते प्रेशर तुम्हाला येणार नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर ट्रस्ट मी, ज्यावेळेला तुम्हाला मस्ट रीड आणि वॉन्ट टू रीड हे टॉपिक डिवाईड करता येतात तर 15 डेजमध्ये सुद्धा तुमचा 90% सिलेबस कवर होतो. कारण जरी एक्झामला कितीही सब्जेक्ट असले, म्हणजे मी सकाळी कुठेतरी एक कोट वाचलं, खूप सुंदर होतं की सगळेजण म्हणतात की परीक्षेला 7 विषय असतात पण 7ने 8 विषय असतात, एक असतो मानसशास्त्र. तर ही रियालिटी आहे. म्हणजे तिथे फक्त तुम्ही किती वाचले, किती अभ्यास केला याचा फायदा नसतो, तुम्ही त्या सिच्युएशनला कसं हँडल करताय हे सुद्धा तिथे मॅटर करतं. आणि म्हणूनच मग तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही हे टॉपिक डिवाईड करताय त्याच्यातून जर तुम्हाला टॉपिक फाइंड आउट करता आले इम्पॉर्टंटवाले, तर त्याच्यातच तुमचा 90% सिलेबस हा कवर होत असतो. आणि वरचे जे 10% असतात ते तसेही तुम्हाला मार्क्स मिळणार नसतात. म्हणजे कुठलाही विद्यार्थी, अगदी टॉप करणारा विद्यार्थी जो असतो तो सुद्धा प्रीला 100 आउट ऑफ 100 मार्क्स नाही घेऊ शकत. कोणीच नाही. ज्यांनी पेपर सेट केले त्यांना सुद्धा 1-2 प्रश्नांची उत्तर येत नाहीत. अदरवाईज तुम्ही 4-4 वेळा 5-5 वेळा क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करता तरीसुद्धा परत तोच पेपर सोडवल्यानंतर तुम्हाला म्हणजे 100 मार्क्स नाही आहेत किंवा 100 क्वेश्चन तुम्ही अटेंड नाही करू शकत. जरी केले तरी 100 नाहीत येत मार्क्स. त्याचं रिझन काय आहे, कारण तो पेपरच त्या पद्धतीने सेट केलेला असतो आणि आपल्याला ती अपेक्षा पण नाही आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट आहे ते करता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पण जर क्वेश्चन विचारण्याची पद्धती बदलली असली तर त्या बदललेल्या पद्धतीला समजून घ्यायचं आहे. प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली याचा अर्थ असा होत नाही की सिलेबस बदलला. सिलेबस सेम आहे. त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते जर तुम्ही, म्हणजे जरी ज्यांना असं वाटतं की 26 फेब्रुवारीचा पेपर हा फारच ऑड होता, त्यांनी सुद्धा 26 फेब्रुवारीचा पेपर काढायचा आणि मागचे आयोगाचे पेपर काढायचे. तुम्हाला अर्धा पेपर जो आहे ना तो मागच्याच प्रश्नांमधून आलेला दिसेल, पण ते आपल्याला फाइंड आउट नाही करता येत. कधी कधी जे विद्यार्थी खरंच डीपमध्ये व्यवस्थित ॲनालिसिस करतात, ॲनालिसिस करायला लागल्यानंतर तुम्हाला आपोआप, म्हणजे तुम्ही एखादा प्रश्न, म्हणजे तुम्ही ऑलरेडी काही प्रश्नपत्रिका करून ठेवल्यात ॲनालिसिस आणि नवीन प्रश्नपत्रिका घेतली तर मध्ये आधी तुम्हाला असं वाटायला लागते, हा प्रश्न मी आधी वाचला आहे का, या प्रश्नाचं उत्तर मी बघितलं आहे का, ते
ॲनालिसिस, ते विश्लेषण जे तुम्ही केलेलं असतं, जे स्पष्टीकरण तुम्ही लिहिलेलं असतं, ते तुम्हाला आपोआप आठवायला लागतं तिथे. हे तुमच्या प्रॅक्टिसने डेव्हलप होतं. आणि ज्यावेळेला तुम्ही एवढा डीपमध्ये अभ्यास केलेला असतो, एवढा व्यवस्थित अभ्यास केलेला असतो, त्यावेळेला एक्झाममध्ये तुम्हाला कसलंही टेन्शन येत नाही. कारण ज्यावेळेला प्रश्न समोर येतो तर तिथे प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला येत असतं, पण त्या प्रश्नाच्या आजूबाजूची माहितीसुद्धा तुम्हाला येत असते. आणि जर मग हे करायचं असेल तर तुम्हाला हे फॉलो करावं लागेल. एक टॉपिक डिसाईड करा की कुठले मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि मस्ट आहेत, की हे करायचेच आहेत, आणि त्याला प्रायोरिटी द्या. उरलेल्या वेळेमध्ये वॉन्ट टू रीड ते वाले टॉपिक करा. मेमरी टेक्निक्स मॅक्झिमम यूज करा जिथे जिथे पॉसिबल आहे. बरेच जण म्हणतात की मेमरी टेक्निक्स वगैरे यूज करू नका, किंवा काही जणांचं असतं की हे असलं काही नसतं मेमरी टेक्निक वगैरे आणि याचा काही फायदा नाही. तुम्हाला तो कंटेंट समजणं, तो कंटेंट तुमच्या लक्षात राहणं हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही मेमरी टेक्निक्स वापरताय, ट्रिक्स वापरताय, दुसरे काही फंडे वापरताय, दॅट इज फाईन, ठीक आहे. ती प्रत्येकाची पद्धती असते. रीडिंगपेक्षा रिकॉलिंगला महत्त्व द्या. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. कारण 4-4 वर्ष, 5-5 वर्ष अभ्यास करणारी मुलं ज्यांची पुस्तकाच्या पुस्तकं पाठ आहेत, म्हणजे फर्स्ट लाईनपासून लास्ट लाईनपर्यंत बुक पाठ आहे, एखादा प्रश्न विचारला तर तो विद्यार्थी तुम्हाला पेज नंबरसहित सांगू शकतो की या पेजवरती हा प्रश्न आहे, पण तरीसुद्धा त्याला एक्झाममध्ये तेवढे मार्क्स मिळत नाहीत. त्याच्या पाठीमागची रिझन हे असतात की तुम्ही फक्त रीडिंग करताय. ते तुम्हाला आठवलं पण पाहिजे आणि एक्झामच्या स्ट्रेसला हँडल पण करता आलं पाहिजे. देन रिव्हिजनसाठीचे जे टेक्निक आहेत, म्हणजे इथे जे मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करता त्याच वेळेला तुम्ही क्वेश्चन्स फ्रेम करा. रिव्हिजनसाठी ते क्वेश्चन्स वापरा. त्या क्वेश्चनचे किती आन्सर तुम्हाला आठवत आहेत ते पहा, आणि परत जे आठवत नाही ते बुकमधून एकदा पहा, ते तुमचं परफेक्ट होऊन जाईल. आणि या सगळ्यासाठी टाईम कसा मॅनेज करायचा, दिवसातून 2 सेशन करा रिव्हिजनचे, आफ्टरनून 1, इव्हिनिंग 1, किंवा नाईट म्हणूयात आपण. आणि हे जे क्वेश्चन्स वगैरे आहे ते तुम्ही मधल्या फावल्या वेळेमध्ये पण कोणालाही देऊ शकता, किंवा दुसरा पण ऑप्शन आहे, प्रत्येकजण मोबाईल फोन वापरतो, तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही रेकॉर्ड करून ठेवा, ते प्ले करा. प्रत्येक क्वेश्चननंतर थोडासा पॉज ठेवा त्याच्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही ते क्वेश्चन ऐकत असाल, क्वेश्चन तुमच्याच आवाजात रेकॉर्ड केलेले असतील, तुम्ही एक क्वेश्चन ऐकाल, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा, दुसरा क्वेश्चन लगेच होईल, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या पद्धतीने सुद्धा तुमचा टाईमही वाचू शकतो आणि ते तुमच्या जास्त कालावधीसाठी लक्षात राहू शकतं. मग हे जर तुम्हाला इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करता आलं तर 15 दिवसात तुमचा 90% सिलेबस कंप्लीट होऊ शकतो. पण जसं मी व्हिडिओच्या अगदी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही ॲटलिस्ट एकदा तरी हे रीड केलेलं, किंवा म्हणजे ज्यांची एक्झाम जवळ आली आणि काही कारणास्तव नाही झालं, म्हणजे बऱ्याच जणांचं होतं असं की वाचायला पाहिजे होतं, सगळं खरं आहे, पण झालं आता काहीतरी प्रॉब्लेम झाला, काहीतरी काम होतं, काहीतरी वेगळी जबाबदारी होती आणि नाही झालं, पडला गॅप, तर काय करायचं? तर हे करायचं, हे फॉलो करा, त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये डेफिनेटली फायदा होईल. मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की प्राण्यांचं जे वर्गीकरण आहे ज्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे गट आहेत, संघ आहेत, तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन. त्याचबरोबर पॉलिटिक्सचे काही व्हिडिओ जे आहेत जे थोडंसं लक्षात ठेवायला अवघड जातं, तर त्याचे व्हिडिओसुद्धा मी घेऊन येईन, एक्झामच्या आधीच घेऊन येईन. बट हा थोडासा इम्पॉर्टंट वाटला म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केलं. आय होप हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील. तुमच्या अभ्यासामध्ये असेल किंवा जे पण अभ्यासापासून काहीतरी थोडी मरगळ आलेली असते, थोडंफार आपण डिमोटिवेट होतो, थोडंफार डिप्रेस व्हायला होतं, तर तिथे हेल्पफुल ठरत असतील. आणि हे टेक्निक्स डेफिनेटली तुम्हाला हेल्पफुल ठरणार आहेत, फक्त ते प्रॉपरली यूज करता आले पाहिजेत. ठीक आहे. जर तुम्हाला असे व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रिव्हिजन टेक्निकचा व्हिडिओ मी ऑलरेडी एक अपलोड केलेला आहे, तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. नोट्सच्या बाबतीत बरेच जण विचारत आहेत, तर मी नोट्सच्या बाबतीतला एक व्हिडिओ डेफिनेटली अपलोड करेन लवकरच, ज्याचा तुम्हाला फायदाच होईल जर तुम्ही पुढची एक्झाम देण्याचा विचार करत असाल तर. कारण आत्तापासून जर तुम्ही त्या टेक्निकनी नोट्स वगैरे काढल्या तर तुम्हाला फायनल म्हणजे एक्झामच्या वेळी तुम्हाला ते फार हेल्पफुल ठरणार आहे. ठीक आहे. तर जर असेच व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि असेच व्हिडिओज जर तुम्हाला हवे असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जेवढे लाईक्स मिळतील तर मग मला पण थोडंसं वाटेल की हां बाबा तुम्हाला काहीतरी हेल्प होती, आणि मग असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. थँक्यू.